श्लोक 41. ब्राह्मण क्षत्रिय विशाम शूद्राणाय च परंतप कर्माणि प्रविभक्तानि स्वभाव प्रभवैर्गुणैषि. अर्थ: हे परंतप अर्जुना, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्रांची कर्मे स्वभावजनित सत्वादी गुणानुसार शास्त्राने भिन्न भिन्न केलेली आहेत. विवरण: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र हे समाजाचे 4 वेगवेगळे घटक आहेत. त्यांची कामे त्यांच्या स्वभावानुसार निर्माण झालेल्या गुणांमुळेच वेगवेगळी ठरली आहेत. म्हणजेच गुणकर्म विभागयोः असे भगवंतांनी आपल्याला 4थ्या अध्यायात सांगितलेले आहे. यामध्ये प्रत्येक वर्णाचा एक विशिष्ट असा स्वभाव असतो. स्वभाव हा जन्मजातच असतो, तो सहसा बदलत नाही. आणि या स्वभाव वैशिष्ट्यातूनच विविध गुणांची जी निर्मिती होत असते व जसा स्वभाव तसे गुण व जसे गुण तसे त्याचे कर्म. उदाहरणार्थ, ब्राह्मण म्हणजे विचारपूर्वक बुद्धीची कामे करणारा. तो अभ्यास करून ज्ञान मिळवतो. मिळवलेले ज्ञान तो समाजातील लोकांना शिकवतो. आणि क्षत्रिय म्हटला की तो शक्तिशाली, आक्रमक हा असणारच. स्वतःच्या बळावर तो स्वतःचे व इतरांचे रक्षण करतो. वैश्य बुद्धिमान असतो, पण तो स्वतःपुरता विचार करतो, केवळ धंदा व्यवसाय करून नफा मिळवतो. तर जो बुद्धीने कमी आहे पण त्याचे जवळ शारीरिक बळ भरपूर आहे, तो कष्टाची कामे करून समाजातील लोकांची विविध प्रकारची सेवा करतो व आपला चरितार्थ चालवतो. याप्रमाणे ढोबळमानाने समाजरचना तयार झालेली आहे. या समाजात 4 आश्रम व 4 वर्ण अशी रचना दिसून येते. पैकी आश्रम बदलतात, पण वर्ण बदलता येत नाहीत. म्हणजेच ब्रह्मचारी असतो तो गृहस्थाश्रमी होतो, त्यानंतर तो वानप्रस्थाश्रमी होतो आणि त्यानंतर संन्यासाश्रमी होतो. मात्र वर्ण बदलता येत नाही, कारण प्राप्त झालेला वर्ण ही नैसर्गिक मर्यादा आहे, ती आपल्याला सोडता येत नाही. अर्थातच माणूस प्रयत्न करून आपला वर्ण बदलू सुद्धा शकतो. जसे क्षत्रिय राजा असलेल्या विश्वामित्र ऋषीने अनेक प्रयत्न करून तपश्चर्या करून ब्रह्मऋषी पद प्राप्त केले होते. किंवा ब्राह्मण असलेल्या पेशव्यांनी राज्य रक्षणाची जबाबदारी स्वीकारून क्षत्रिय धर्माचे पालन केले होते. प्रत्येक नियमाला हा अपवाद असतोच. गुणावर आधारित कर्म असल्याने आजच्या प्रगत विज्ञान युगात सुद्धा हा वर्णभेद आहेच, फक्त त्याची आता नावे मात्र भिन्न भिन्न आहेत. येथे अजून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे वर्ण ही स्वतंत्र कल्पना आहे. तिचा जाती कल्पनेशी संबंध नाही, परंतु कालाचे ओघात वर्ण व जाती एकच समजले गेल्याने समाजात मतभेद निर्माण झाले. खरे तर वर्णाचा एखाद्या माणसाच्या जन्माशी अजिबातच संबंध नाही. गीतेच्या तत्वानुसार तो गुणकर्माने ठरतो. यातील गुण म्हणजे त्रिगुण होत. कर्म म्हणजे मनावरील संस्कार. मानवाचा अहम हा त्रिगुणातून तयार झालेला असतो. म्हणूनच चातुर्वर्ण्य या अहंकाराच्या 4 अवस्था आहेत असे भगवंत सांगत आहेत. अहंकार म्हणजे इतरांपासून आपल्याला स्वतंत्र करणारे आपले व्यक्तिमत्व, आणि अहंकारामुळेच व्यक्तिविकासाचा प्रारंभ सुद्धा होतो. आता या सर्वांचा नीट विचार केला तर वर्णाश्रम व्यवस्था ही अत्यंत चांगली अशीच व्यवस्था आहे. पूर्वीच्या काळी ती खूपच लवचिक होती, म्हणून समाज एकसंध राहिला. कालांतराने गुणकर्माऐवजी जन्म कोणाचे पोटी झाला त्यावरून त्याचा वर्ण ठरवला जाऊ लागला. म्हणजेच वर्ण व जात यांची सरमिसळ झाली व ती अपरिवर्तनीय अशा प्रकारची समाजात केली गेली. आणि त्यामुळेच लोकांमध्ये अंतर वाढत गेले, संघर्ष निर्माण झाला. जन्म म्हणजे अहंकाराची निर्मिती. अहम निर्माण होताना त्रिगुणाचे काही विशिष्ट प्रमाण असते, ते म्हणजेच स्वभाव असतो, आणि यावरून हा वर्ण ठरतो. आणि ज्यांना वर्ण म्हणण्याचे कारण असे की या त्रिगुणांना काही रंगसुद्धा आहेत. ज्या प्रमाणात या त्रिगुणांचे मिश्रण होऊन अहंकार निर्माण होतो, तोच त्याचा वर्ण असतो, असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत.